29 ऑगस्ट रोजी सहकारनगर पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार व पोलीस अंमलदार हे हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना रांका ज्वेलर्स पुणे सातारा रोड पुणे येथील मोरी वस्ती परिसरात आले असता पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिजित वालगुडे यांना सहकारनगर पोलीस स्टेशनकडील NDPS अभिलेखावरील जमिनावर असलेला आरोपी नामे प्रसाद गणेश हारगुडे हा एका खोलीमधून संशयितरित्या बाहेर येताना दिसला। त्यावेळी तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागल्याने पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिजित वालगुडे यांनी त्यास थोड्याच अंतरावर पाठलाग करून पकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल पवार यांच्या समक्ष हजर केले। त्यास पळून जाण्याचे कारण विचारता तोडवाडूची उत्तरे देऊ लागला। त्याचा अंमली पदार्थांच्या अनुषंगाने अधिक संशय आल्याने त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रसाद गणेश हारगुडे वय वर्ष 25 राहणार शंकर महाराज वसाहत ज्ञानेश्वर सोसायटी मागे SRA बिल्डिंग 3रा मजला धनकवडी पुणे असं सांगितल्याचं आहे। पोलीस स्टाफ व पंचांना आरोपी ज्या खोलीमधून बाहेर आला त्या खोलीमध्ये घेऊन गेला असता खोलीमध्ये अंमली पदार्थांचा उग्र वास आल्याने खोलीच्या मध्यभागी एका कापडी पिशवीमध्ये काहीतरी असल्याचं व त्यामधून अंमली पदार्थाचा उग्र वास आल्याने सदरच्या पिशवीची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या एकूण 6 प्लास्टिक पिशव्या त्या प्रत्येकी पिशवीमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला। सदर ठिकाणाहून एकूण 3 लाख रुपये किमतीचा 10 किलो 138 ग्रॅम वजन असलेला गांजा हा अंमली पदार्थ सदर आरोपीच्या ताब्यात मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला असून सहकारनगर पोलीस स्टेशन येथे NDPS ॲक्ट कलम 8 क 20 ब 2 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।